16 सोमवार कथा. श्री गणेशाय नमः. वैदर्भदेशी परमपवित्र अमरावती नामे एक नगर. तेथे शिवालय महाथोर जे का अपूर्व त्रिभुवनी. तेथे कोणी एके वेळी शिवपार्वती एके स्थळी उभयता येऊनी देवळी. सहज स्थिती क्षण एक स्थळ रम्य देखुनी पार्वती म्हणे शूलपाणी. सारी पाठ मांडुनी खेळवयचे वाटते. मग शिव म्हणे आवश्यक ठाव मांडिला सम्यक. तेथे गुरव पुजारी होता एक त्याची गिरिजा काय बोले. हा डाव कोणी जिंकिला सत्य सांगे गे वेळा. तर तो गुरव बोलिला शिवे जिंकिला म्हणून. मग दुसरा डाव मांडिला खेळता पार्वतीने जिंकिला. अंबा म्हणे असत्य गुरव बोलिला तरी तो कोडी होशील. असत्य बोलसी पापराशी वेगी घेई मम शापासी. तुझ कुष्ट होईल सर्वांगासी विलंब यासी न लागे. या करी गुरव शापुनी उभयता गेली कैलास भुवनी. गुरव पाहे अवलोकनी अंगीची कांती पालटली. गुरव म्हणी चिंता करी व्याधी जाईल कैशा परी. कोड अंगी दुःख करी कवण उपाय असे यासी. तव तेथे अप्सरा सुंदरी घेऊनी पूजा सामुग्री. पूजावया शिवगौरी देवळा भीतरी पातली. तिने पाहिले गुरुवाते तुझ कोड झाले कवणे असे. गुरव बोले भयभीत चित्ते गिरिजेने मद शापिले. हे ऐकून अप्सरा सुंदरी म्हणे गुरुवा तू चिंता न करी. 16 सोमवार व्रत निर्धारी करिता पिता जाईल. मग तो उठवणी पूजा करी कर जोडणी विनंती करी. माते हे व्रत झडकरी मद उकलोनी सांगिले. अप्सरा म्हणे अवधारी तू सोमवाराचे व्रत करी. दिवसा असावे निरहारी सायंकाळ पावितो. मग त्या दिवशी सायंकाळी सागर पुजावा चंद्रमौळी. धूपदीप इत्यादी सकळी षडोपचारे पुजावा. मग अर्धशेर कणिक घेईजे त्याचे भाग अंगारे 3 कीजे. घृत गोळे सहित भक्षिजे लवड रहित जाडपा. ऐसे 16 सोमवार व्रत चाल विजय यथास्थित. हे झालिया समाप्त 17वे सोमवारी करावे. कणिक घेईचे 5 शेर त्याचे भाग अंगारे समग्र. घृत गोळे सहित घृतगोळेसी परिकर चुरमा तयाचा करावा. तो चुरमा देवळी न्यावा भावे चंद्रमौळी पुजावा. तिसरा भाग अर्पावा सदाशिवासी तेजवा. दुसरा भाग देवळी वाटिदे उरला एक घरा आठीते. आपण स्वतः बक्षिदे कुटुंबा समवेत आदरे. अप्सरा म्हणे अवधारी गुरुवा हे व्रत तू भावे करी. कुष्ट जाईल निर्धारी सत्य सत्य त्रिवाता. ऐकता गुरव करिता झाला अंधकरणापासून आचरला. पूर्वदशांगी पावला समाप्ती होता कुष्ट जाय. या उपरी एके विधी ईश्वर पार्वती मिळवणी फिरत फिरत मागू त्यांनी त्यात देवळी पातली. पूर्वी गुरुवाचे शाप दिला स्मरण झाले पार्वतीला. सापेक्षे पाहुणे गुरुवाला तो कुष्ट अंगी दिसेना. पार्वती पुसे गुरुवाप्रती तुझे कुष्ट गेले कवणे रीती. जे रुपवले यथार्थ निगुती श्रेष्ठ गताती अचरलो. 16 सोमवार व्रत करोनी तोषविली शिव भवानी. त्याची हे कृपावलोकनी अंगी ते कुष्ट लोपले. उमा ऐकोनी आश्चर्य करी एवढी या व्रताची थोडी. मी हे व्रताचरीन निर्धारी षण्मुख विसला म्हणून या. मग हिमनगजा व्रत आचरी पूर्ण व्रताचे अवसरी. स्वामी कार्तिक मनी विचारी माते तीर्थणे अयोग्य. स्वामी उठोनी तत्काळी धावून आला माते जवळी. बाहुनी उमा संतोषरी आनंद चित्ते न समाये. स्वामी बोले जननीसी माझे मनी न राहावे तुझपाशी. म्हणून असता अरण्यवासी दिवस काही लोटले. आता उद्भवली कल्पना जाते मातेचे रचना. ऐसी भावया मनकामना कारण काय सांगिते. मग हिमनगजा म्हणे पुत्र श्रेष्ठा 16 सोमवार धरून निष्ठा. तेणे तुझदारी उत्कंठा माझे भेटी जे सत्यपाई. ऐको निगताचे महिमान स्वामी बोले स्वयवापन जन्मी व्रत हे मी करीना मनकामना चित्ताची सांगतो. माझा मित्र एक ब्राह्मण देशांतरा गेला बहुत दीन. त्याची भेट भावया लागुना इच्छा पोटी वसत असे. या उद्देशे स्वामी कार्तिक व्रतारंभी तसे देख संपूर्ण होता तत्कालिक फलादेश पावला. रम्यवनी सहजगती स्वामीने देखिला पंथी. मित्र ओळखोनी ब्रह्ममूर्ती ब्रह्मान साष्टांग भावे भेटला. विप्र नवल करी चित्ता स्वामी प्रती होय पुष्टा. तुम्ही आम्ही मार्गी चालता भेटी उभयता नवल हे. मित्राशी म्हणे शिवसुत मी व्रत आचरलो अद्भुत. तेणे तुझी भीती सत्य अकस्मात पै जाहली. द्विज म्हणे चमत्कार व्रताचा तरी मी करीन काया वाचा. मज स्वार्थ आहे लग्नाचा म्हणून मज सांगिते. शिवसुत म्हणे यथानिभूती तेची ब्राह्मण धरी चुक्ती. व्रत चालवी यथानिभूती विदेशी गमन करीत असे. व्रत होताशी संपूर्ण विचित्र कर्माचे गती गहन. मार्गी एक नगर शोभायमान रम्य अपूर्व देखिले. तेथील राजा पुण्य पवित्र त्याच एक कन्या सुंदर. तिचे मांडिले स्वयंवर पुनदोद्धर करोनी. मिळाले राजे अति अद्भुत 18 वर्णादी समस्त. तया माझे द्विजनाथ ते कौतुक पाहू पातला. राये शृंगारुनी तिचे सोंडी माळ देऊनी. यथाविधी करोनी मंडपा माझी सोडली.
ही हस्तिनी फिरत फिरत आली जेथे द्विजनाथ गळामाळ घालून त्वरित निजमस्तकी वैसविला. पाहुणी राजा आनंद घन सुख सोहळा लग्न विधान करुणी वधवरे दोघे जण स्वगृहाती बोलविली. उभयता एकचित्ते करुणी नांदत असता आपले सदनी प्रभुत्व पावली राजरंजनी पूर्ववृत्तांत जाणविला. एकांतस्थयी समाधानी उभयता असता सुख सदनी निवांत समय पाहुणी राजकन्या प्रश्न करी. मार्गस्थ द्विजोत्तमा मी कैसे प्राप्त झाले तुम्हा कोणत्या सुकृताचा महिमा हे मजवर सांगिजे. द्विज म्हणे एकेकाचार व्रत केले 16 सुमार त्या पुण्य मदकाचार्य प्राप्त भार्या प्राप्त झाली. राजकन्या आश्चर्य करी व्रत ऐकले नवल करी हे ऐकोनी हे हे आचरोनी निर्धारी चमत्कार पाहुयाचा. धरोनी पुत्राची कामना व्रत आरंभिले जाणा सुफल होतात पुत्ररत्ना सदाशिवे दिधले. शतायुषी आणि सुचिष्पंत ज्ञानी अनुभवी आणि विरक्त पुण्यशील प्रतापवंत पितृसेवेशी सादर जो. आज्ञा बाळक पुत्र जाहला रे कोणी द्विज संतोषला. म्हणे या प्रताचा प्रताप आगळा तो मग वर्णिला न जाय. पुत्र ज्ञान जशीची येता माते लागी होय पुसता. मी सर्व गुण संपन्नता प्राप्त कैसे मी तुम्हा ते. माता म्हणे पुत्र राया उत्तम शिवव्रत करोनिया शूलपाणी तो शिवनिया मनोकामना पुरविले. पुत्र म्हणे माते लागून हे व्रत सांगे कृपा करोनी भक्तिभावे आचरीना कामना पूर्ण व्हावया. माझे मनी चेथ्यस राजासनी बैसावे त्वरित क्लेशरहित दुःखरहित काही सायास न करिता. मातेची पुसोमी व्रत विचार यथोक्त आचरे द्विजवर. तव एके नगरी राजा थोर वृद्धापकाळ तयाचा. तयासी पोटी पुत्र संतान नसता एक कन्यारत्न. तुझ लागी वर विचारून ब्रह्मानंद नेमिला. कन्यार्पोनी साचार विधियुक्त केले स्वयंवर. राज्य देऊनी समग्र पदी आपुले नेमिला. ब्राह्मण राज्य करू लागला व्रत संकल्प पूर्ण झाला. तव 17वा सोमवार आला स्त्रियेची सांगून पाठविले. कणिक पाठशेर घेऊनी त्याचे 3 अंगारे करुनी तूप गुळाचा चुरमा करुनी सत्वर देवही पाठविले. तिने ऐकुनी समाचार म्हणे एवढा राजा थोर देवळी चुरमा नेता विचार थोरपणा कैसे नाही वाटे. 500 रुपये तबकी भरुनी पाठविले देवळा लागुनी. तिने व्रत भंगिले दक्षिणी शूलपाणी क्षोमला. शिवमणी राजाला तुझे स्त्रीने व्रतभंग केला. राज्याला क्षयाला प्रत्यया येईल तुझ लागी. तू या स्त्रीची घरी ठेविता सर्व क्षय होईल तत्वता. तुझे राज्य रक्षणे आता तरी स्त्रीच सर्वथा ठेवू नको. मग बोले प्राचीन प्रधान तिचे बापाचे राज्य असोन तीच द्यावे काढून हे तव निंद्या माते. ईश्वर बोले प्रधानासी तरी तू हो अधमराशी राज्य बुडेल निश्चयसी स्त्रीची घरी ठेविता. मग उभयवर्गी विचार करुनी राज्य कन्या दिली काढुनी. ही चालली दिनवदनी बहुत खेद करीतची. दुर्बल मग केली म्हणे धडकरी तू जाय आता कृपा करुनी. तू असता आम्ही भिकारी हो ऐसे वाटते. तेली म्हणी आश्चर्य करी ते लोडाले कैशापरी. ही बाई येताच घरी जाणे नाहीसे दिसतसे. तेलियाने बाहेर घातली तो नदी तीरी चालली. तव नदी सर्व आटोनी गेली पाप योग्य जाणपा. मग ती हिंडे वनात तव सरोवर देखिले अकस्मात. जळ निर्मळ उचंबळत पाहुण संधी पातली. दृष्टी पडता जळावर माझी किडले पडले चमक. आसम्मतीचे गुराखी सत्वर गायी जलप्राशनात आणल्या. मुले जलप्राशन करिता तव किडे देखिले अवचिती. तेही जळ त्यागुणी जाती किडे पडले म्हणून. गोसावी पराहत होता गुणी तो आला उचका लागुनी. एकटी पाहुन राजनंदिनी घेऊन गेला आश्रमा. गोसावी बोले तुझे लागून तू मग लागी कन्ये समान. तुझ नाही अन्न वस्त्राची वाण चित्ते राहावे. मग तेथे राहिली सुंदरी घरधंदा सर्व करी. व्रतभंगाची ऐसी थोरी नाना दुःखे भोगवीतसे. अन्नोदकाशी हात लाविता त्या माझी किडे होती तत्वता. पाहुने गोसावी चित्ता आश्चर्य करू लागला. आता कवन उपाय करावा हिचे पदरी कोण दोष जाणावा. काही एक यत्न करावा जेणे परिहार होईल. मग आरंभिले अनुष्ठान तेणे शुभ झाला प्रसन्न.
मागमणे वैदान देतापेक्षा तुझे म्हणे. मग गोसावी विनवी ईश्वरास, इचे पदरी काय आहे दोष, तो मजल सांगितले अवश्य कृपा करोनी स्वाम्या. शिव म्हणे 16 सोमवार व्रत हिने बंगेले माझे सत्य, त्या दोषास्त दुःख प्राप्त दशा इसी जानपा. गोसावी म्हणे आपण उमापती जो कृपाळू होऊन नित्यती दोष परिहरी महासती पूर्वस्थिती करावी. शिव म्हणे 16 सोमवार केलिया इचे दोष पावती विलिया ही दोष होऊन आपल्या स्वामीचं भेटेल. ऐसे बोलसी शूलपाणी गेला आपल्या स्वस्थानी, व्रत करीती झाली कामिनी काही एक दिवस, तो तिचे व्रताराची स्मरण झाले बहुता दिवशी. स्त्री कोठे असेल वनवासी शोध तिचा करावा, देशोदेशी हेर पाठविले हिंडत हिंडत त्या वनाची आले. त्यांनी राजस्त्री ते ओळखले मागू लागले गोसाव्यासी, तो काही न बोले वचन हे गेले परतो न. राजपाशी वर्तमान सांगता राजा हर्षला, आपण आणि प्रधान दोघे चालले न लागता क्षण. थोर समारंभे येऊन गोसावी नमिला साष्टांगी, परस्परी क्षेमालिंगन वस्त्रे भूषणे देऊन मृदू भाषणे. समाधान योगेश्वर तोषविला म्हणे राजेंद्र अवधारी, माझी कन्या ही निर्धारी आजवर पाहिली माहेरी, आता तुम्ही पाहिजे. ऐसे बोलून ते अवसरी पती बिदली राजाचे करी. राजा उठवणी नमस्कारी गोसाव्यासी तेधवा, आपुली स्त्री हाती धरणी बैसवली सुखसदनी. आपण तुरंगी अवडोनी निजनगरा परतले. वाजत गाजत आपुल्या स्थळा येऊन महोत्सव केला. दान दक्षिणा ते वेळा देऊनी ब्राह्मण तोषविले. राजा राणीची भेट दावली आनंदे राज्य करू लागले. सकळ प्रजा आनंद पावली महिमा अगाध नेनवे. ऐसे जो व्रत करील वरिष्ठ त्याची कृपाळू होऊन निळकंठ दोषरस दरिद्र क्लेश संकट निवारी लक्षणार्थे. जो कोणी मनकामना धरून आदरे व्रत करील संपूर्ण, त्याने मनोरथ होतील पूर्ण शिवकृपेने सत्यत्वे. म्हणे राघव व्यंकटेश साचार मजसी जाहला चमत्कार, भाव धरिल्या साचार सर्व कामना सिद्ध होती. आरोग्य वृद्धी आणि धन पुत्र पौत्र कन्यारत्न इच्छिली इच्छा परिपूर्ण व्रत करिता पाविल. 16 सोमवार कथानेक श्रवण पठन करीती देख, त्या प्रसन्न उमनायक निसंशय जाणपा. श्री व्यास विनवी श्रोतया प्रती ही कथा पूर्वपार निश्चिती नूतन नवे कवन कल्पिती चतुरी सत्य जाणीजे. इति श्री 16 सोमवार कथा संपूर्ण. श्री शंकरार्पणमस्तु. हर हर महादेव.